ऐका ना आता, मंत्र आहे त्याचा. मंदिरामध्ये गेल्यानंतर तांब्या घेऊन जा, महादेवाला आंघोळ घालताना. महिम्न पारमते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मतीनां मपि तद्वसन्नास स्वैगिर अथावाच सर्वस्वमदि परिणाम मावदि गणन ममापेश स्तोत्र हरणिर्पवाद परिकर अतित पंथानन वगैरे वगैरे मंत्र श्लोक. अभिषेक, 1 लोटा जल. महादेवाला स्नान घातल्यानंतर तुम्हाला भस्म लावायचं की महादेवाला. लक्ष द्या सगळेजण. डाव्या हातात पाणी घ्या. डाव्या हातामध्ये पाणी घेऊन उजव्या हातात ते भस्माचं काय म्हणतात त्याला, इबीत चौकोन असतो तो, बरोबर आहे. तो चौकोन जो आहे डाव्या हातामध्ये जे पाणी घेतलेलं आहे तो चौकोन असा काय करायचा म्हटले, काय करायचा, असा पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याला फिरवायचं. त्याचा मंत्र ऋग्वेदानं सांगितलं. मानस्तो के तनये मान आयो मानु गोषुमानु अश्वेशुरीरीश वीराणमानो रुद्रभामितो वदिर्हविष्मित सदा मित्वा इति हस्ते भस्म गृहीत्वा जल मिश्रितम कृत्वा. म्हणजे वल गंध लावा असं ऋग्वेदानं आज्ञा दिली. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वेदाचे गवर न कळे पाठका. तुकोबाराय म्हणाले, वेदाचा तो अर्थ आमासीचा ठामा इराणी वहावा भारमाथा 2180 अभंगाचा नंबर. धर्मक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. काय तुकाराम, काय म्हणाल तुकाराम महाराज, 137 या अभंगाचा नंबर. धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही असे प्रयत्न करू की मुखानं वेदाचे मंत्र बोलू आणि संतांनी जो मार्ग आम्हाला दाखवलाय त्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करू.